सादर करून अधिकाऱ्यांनी यांना मंजुरी देऊन शेडनेट मंजूर केले कसे, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांना देखील वगळण्यात आलेलं आहे। ग्राउंड पातळीला ग्रामपंचायत कृषी संजीवनी समितीच्या स्थापन केल्या होत्या, यांनी सुद्धा बोगस प्रकारे ठराव यांनी केलेला आहे। कुठेही वार्षिक मासिक ताळमेळ असेल, त्यानंतर नोंदी असतील, अभिलेखाच्या नोंदी असतील, कोणत्याही ग्रामपंचायतीला याची उपलब्धता नाही। या सगळ्यांची चौकशी व्हावी आणि या पाठीमागच्या दोषींवरती, शेतकऱ्यांवरती फसवणूक करण्यावरती तात्काळ याच्यावरती कारवाई व्हावी, अशा संदर्भात वंचित बहुजन आघाडी कळमनूरच्या माध्यमातून महाराष्ट्राचे कृषी आयुक्त व तसेच महाराष्ट्र फलोत्पादन वनस्पती मंडळ यांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लेखी तक्रार केलेली आहे। येत्या 15 दिवसामध्ये यावरती तोडगा काढू व दक्षता समितीला हिंगोलीमध्ये पाठवू असे आश्वासन उपसंचालक पुणे आयुक्त यांनी आम्हाला दिलेले आहेत, पण असे नाही झाले। तर येत्या 15 दिवसामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पुणे कृषी आयुक्त यांच्या समोर धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये